नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटीने मोफत प्रवास करायचा आहे तर आताच काढून घ्या हे कार्ड, तेव्हाच मिळेल मोफत प्रवास. काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, या योजनेच्या 75 वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे, परंतु 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एसटी कडून सवलत देण्यात येते. 65 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे. महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा ही सर्वसामान्यांना आणि गरिबांचे दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे, कारण ग्रामीण भागात एसटी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो. सर्वच्या सुखदुःखाची क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एसटीला सर्वसामान्यांनी लालपरी असे नाव दिले आहे. स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एसटीने प्रवास करण्याची प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात. राज्य शासनाने 75 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एसटीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचा 75 वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे, परंतु 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एसटी कडून सवलत देण्यात येते. 65 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे. महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे. सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रवासी खोटे कागदपत्रे सादर करून एसटीने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात असे आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली आहे. मध्यंतरी बस असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट कार्ड डाउनलोड करू शकता. स्मार्ट कार्ड काढणे अति आवश्यक आहे. यापुढे ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एसटीचा प्रवास सुविधाचा लाभ मिळणे अवघड होणार आहे. हे कार्ड काढण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढून घ्या. हे कार्ड काढणे खूप सोपे आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा ही प्रोसेस करू शकणार आहात. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी हे कागदपत्रे आवश्यक आहे. खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून अनेक नागरिक प्रवास करत असल्याचे आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आताच काढून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला हे लाभ घेता येतील. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड, तसे पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जारी केलेले कोणतेही कार्ड आणि ओळखपत्र कंडक्टरला दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.